बादशांच्या हातावर तुरी दिल्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग पाठ 13 पाहत आहोत. जयसिंगांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशांच्या भेटीस आग्र्याला जाण्यास निघाले. जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. बरोबर आपले पुत्र संभाजी राजे, निवडक सरदार, काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला. मजल दरमजल करत ते आग्र्यास पोहोचले. दरबारातील बाणेदारपणा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशांच्या दरबारात गेले. छोटे संभाजीराजे सोबत होते. त्या दिवशी औरंगजेब बादशहांचा 50वा वाढदिवस होता. बादशाह दरबार संपवून सल्लामसलतींच्या महालात गेला. त्यांच्या समोर निवडक सरदार मन्नाप्रमाणे आपापले रांगेत उभे होते. बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता. शिवरायांना वाटले, आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा. पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय? त्याचे डोळे रागाने लाल झाले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागाने शिवराय महालाबाहेर पडले. ते तडक आपल्या मुक्कामावर गेले. यापुढे बादशहांचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले. भेटीचा बेत असा बिनसला. घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली. बादशहांची दगलबाजी. औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला. शिवराय आणि संभाजीराजे बादशहांच्या कैदेत पडले. शिवरायांनी ओळखले की बादशहाने आपल्याशी दगलबाजी केली आहे. आता तो आपल्यालाच कधीच सोडणार नाही. दिवसामागून दिवस जाऊ लागले. एक दिवस शिवरायांनी बादशहाकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या. पण बादशहाने ते ऐकले नाही. त्यांनी खूप खटपट केली, पण बादशहाने मानले नाही. शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करू बादशहांच्या कैदेतून सुटून जायचे. त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसाची दक्षिणेत रवानगी केली. बादशहाला वाटले, बरे झाले, शिवाजीचे बळ कमी झाले. आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जत व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले. पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडण्याचे सोंग केले. सोंगच ते त्याच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. हकीम वैद्य आले. औषध पाणी सुरू झाले. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेठारे पाठवण्याची सुरुवात केली. पेटाऱ्यातून पसार झाले. पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिण्यानासे झाले. रोज काय पाहावे असे त्यांना वाटले. एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले. मदारीस त्याचे पाय चेपत बसवले. शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. पेटारे निघाले. पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले. तेथे शिवरायांचे स्वामीभक्त सेवक घोडे घेऊन तयार होते. इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले. महाराजांना कैदेतून सोडविण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळली. आपल्या तावडीतून शिवाजी निसटला. बादशहा रागाने भडकला. त्याचे सारे सरदार हादरले. शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी बादशहाने सगळीकडे हेर पाठवले, पण व्यर्थ. बादशहांच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचाच. वेषांतर करून शत्रूला झुंकारी देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले. त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले. शिवराय राजगडास सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले. पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशहांच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली. ही घटना सन 1666 मध्ये घडली.